खूप खूप धन्यवाद. थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो की मला याला थोडंसं उशीर झाला. आपल्या सर्वांना माहिती असेल मेगा ब्लॉक असल्यामुळे फास्ट ट्रेन नसताना स्लो ट्रेननी आलो आहे. आता आपला काही प्रश्न मला वाटतं तुम्ही समोरून सांगणार का? माझ्याकडे जे प्रश्न आले ते घेऊ मी. हां, गुगल फॉर्मचा जे प्रश्न आलेला आहे तर पहिला प्रश्न घेतो रमेश लादे. तर त्यांचा पहिला प्रश्न आहे, इज इट करेक्ट अवर बिल्डर हॅज रजिस्टर्ड ओनली स्पेशल पॉवर ऑफ विदाउट रजिस्टरिंग द डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अँड POA. Our society is adjacent to 3 meter wide road and it is approximately 30 meters from the main road. So can we get the permission to build up to 7 to 8 floor? The builder told us that we can get the permission up to 8 floor. तर पहिला प्रश्न आहे की आपण त्यांना स्पेशल पॉवर ऑफ दिलेला आहे, DA रजिस्टर्ड केलेला नाही आहे. ओके, विदाउट रजिस्टरिंग द DA डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट न रजिस्टर करता आपण फक्त त्याला ऑथॉरिटी दिलेला आहे, ज्याच्या मार्फत तो KDMCकडे जाऊन आपला प्लान मंजुरी करून आणू शकतो. तर मला वाटतं याच्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही DA न साईन करता दिल्यामुळे कदाचित समजा प्लान पास होत नसेल तर तुम्ही त्यांना नेमायचा प्रश्नच येत नाही. हे 500 रुपये स्टॅम्प पेपरवर तुम्ही दिलेलं असेल. आता दुसरा प्रश्न आहे, 3 मीटरचा रोड आहे तर तिथे होऊ शकतो का? आता कसं आहे की अवर सोसायटी ॲडजस्टंट टू 3 मीटर रोड अँड इट आहे 30 मीटर्स फ्रॉम द मेन रोड. आता तुमचं एकच तिकडे आहे का अजून सोसायटी आहेत आजूबाजूला? तर मला वाटतं ते व्हायला पाहिजे. 30 मीटरच आहे, खूप लांब नाही आहे. तर आपला जेव्हा तुम्ही प्रस्ताव टाकणार दोन्ही सोसायटी मिळून आणि सेम विकासकला नेमून तुम्ही करणार, मला वाटतं ते मिळायला पाहिजे. आता मी टोस सांगू शकत नाही आहे बिकॉज काय आहे की हे काही टेक्निकल बाब आहे. मी टेक्निकल का म्हणतो की तुमचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे 7/12, तुमचं कन्व्हेन्स, नंतर तिकडे ज्याला आपण म्हणतो रोड विड्थ, हे सर्व स्टेटस ऑफ द रोड आणि तिथे किती रोड लाईन रिमार्क आहे, हे सर्व स्थानिक लोकल डेव्हलपमेंट प्लान बघून ते करू शकतो. कदाचित तुमचं विकासकाने बघितलं असेल, त्याला शंका पण असेल. शंका नसेल तर तो DA केला असता, कळलं का, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केला असता. त्याला थोडंसं शंका उपस्थित झाल्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलं आपण पॉवर ऑफ घेतो, ते सुद्धा स्पेशल पॉवर घेतो, ज्याच्या मार्फत त्याला अधिकार जात नाही. सोसायटीच्या वतीने तो अप्रुव्हल घेणार आहे, म्हणून मला वाटतं तुम्ही पुढे जाऊ शकतात. अच्छा, दुसरा आहे संदेश राणे, आहेत का? ओके, संदेश राणेचा साहेबांचा सवाल आहे, 40 वर्ष जुने बिल्डिंग आहे, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट ॲट द टाइम ऑफ रिडेव्हलपमेंट फॉर सेफर साईड, इट शुड बी डन बाय हुम, सोसायटी इटसेल्फ ऑर द डेव्हलपर, बाय हुम डन इज फेवरेबल फॉर द सोसायटी. आता तुमचं बिल्डिंग 40 वर्ष जुनं झालं आहे म्हणजे त्याच्या 30 वर्षाच्या पुढे जे काय बिल्डिंग आहे त्याला पुनर्विकास करता येते. दुसरं, रिडेव्हलपमेंट करताना स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला पाहिजे असं काही गरज नाही आहे. पण आपण असा विचार करतो 40 वर्ष झालेला आहे, स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर स्ट्रक्चरमध्ये काही डॅमेज होत असेल आपण त्याला दुरुस्ती ताबडतोब करता येईल, ज्याने मार्फत तुमचं विकासकला नेमाला वेळ होत असेल, तुम्ही कमीत कमी रिपेअर करून तिथे राहू शकतात. त्या दृष्टीने तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं अतिशय अपेक्षित आहे आणि त्याचं रिपेअरिंगसुद्धा करून घेणं अपेक्षित आहे. मी नेहमी सांगतो दर कार्यक्रममध्ये, रिडेव्हलपमेंट आणि रिपेअर हे 2 वेगळ्या गोष्टी आहे. का 2 वेगळ्या गोष्टी आहे? आपण म्हणतोय की रिडेव्हलपमेंट करणार आहे म्हणून रिपेअर न करणं, हे मला वाटतं तुम्ही धोकाला एक आव्हान करतात. म्हणजे माझं नेहमी म्हणायचं आहे की रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. विकास करणं किंवा तुमचं पुनर्विकास करणं, रिडेव्हलपमेंट करणं, ह्या कुठल्याही प्रकारचा रिपेअरला नजरअंदाज करता येत नाही आहे. रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर. का? रिपेअर तुम्ही वेळोवेळ करून घ्यायलाच पाहिजे, स्ट्रक्चर ऑडिट सोसायटीनेच करून घ्यायला पाहिजे, विकासकवर द्यायचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही जेव्हा विकासकला नेमला तर तुम्ही 6 महिन्याच्या आत तुम्ही IOD घेऊन या किंवा कमेन्समेंट घेऊन या आणि बांधकाम सुरू करा म्हणायचं आहे. विकासकांनी स्ट्रक्चरल ऑडिटरला नेमायचा प्रश्नच येत नाही, स्ट्रक्चरल ऑडिट सोसायटीनेच नेमायला पाहिजे. तिसरा प्रश्न आहे शशिकांत नलावडे, आहेत का? ह्यांचे प्रश्न आहे अबाउट डीम्ड कन्व्हेन्स अँड प्रॉपर्टी कार्ड. मला वाटतं पूर्णपणे आपला ॲडव्होकेट नरेश पैनी समजून सांगितलेलं आहे, तर मला नाही वाटत तुमचा काही प्रश्न राहिला असेल. 1 मिनिट, तुमचा प्रश्न मला ऐकू येत नाही. हॅलो, हां बोला. सरोज सोसायटी म्हणून आमची हाऊसिंग सोसायटी आहे. हो, 1986ला रजिस्टर झालेली आहे. हो, 2000 मध्ये कन्व्हेन्स डीड झालेला आहे. ओके. कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर इंडेक्स 2 तलाट्यांकडे देऊन सोसायटीचं नाव 7/12ला आलेलं आहे. ओके. 2000 पासून संपलं ना आलेलं आहे. परंतु आता ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही सुरू केलं त्यावेळेला कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं की प्रॉपर्टी कार्ड नंबर पाहिजे.
हां मग प्रॉपर्टी कार्डचा नंबर आताच इश्यू झालेला आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, हो आणि त्याच्यावरती बिल्डरचं नाव आहे, हो आणि सदरची बिल्डरची नोंद ही 1992 सालच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी केली. तर तुम्ही एक काम करा, ते डॉक्युमेंट मला दाखवा. मला एवढंच सांगायचं आहे की 7/12 तुमचं नाव आलं असेल, कन्व्हिन्स झाला असेल, इंडेक्स 2 झाला असेल, आता नवीन प्रॉपर्टी कार्डचा प्रक्रिया इथे डोंबिवलीमध्ये सुरू झाला असेल, तुम्ही ते सुद्धा सिटी सर्वे ऑफिसरला अप्रोच करून ते करून घेणं अतिशय गरजेचं. त्यांना अप्रोच होऊन आम्ही त्यांना विचारलं, हां तर त्यांनी सांगितलं की तुमचे जे 4 पार्टनर होते बिल्डर डेव्हलपर, त्याच्यापैकी 2 मयत आहेत, आणि त्यांचे जबाब फेरफार वगैरे त्यांचे घ्यायचे म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांचे वारस लावणं, सक्सेशन सर्टिफिकेट घेणं, ही सगळी प्रक्रिया करायला पाहिजे. आणि ती जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही डीम कन्व्हेन्समध्ये जा. हां ठीक आहे. एक काम करा, काय आहे, तुम्ही जे विषय मांडलेला आहे, एखादा डीम्ड कन्व्हेन्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला ते प्रक्रिया करावं लागेल. आता एक्झॅक्टली टेक्निकली तुमचं प्रश्नाचं निरासन करायचं असेल ते तुमचं डॉक्युमेंट बघावं लागेल. नेहमी वकील काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही काही विषय सांगा, जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट बघत नाही, आमच्यासाठी डॉक्युमेंट बोलतात. लक्षात आलं का? आम्ही डॉक्युमेंट वाचल्यावर केल्यावर आम्हाला लक्षात येतो की तुमचं काय म्हणणं आहे. बिकॉज यू आर ऑल नॉट टेक्निकल पीपल, तुमचं कायद्याचं तेवढं ज्ञान नाही आहे. म्हणून ज्या वकील त्यामध्ये काम करत आहेत त्यांना डॉक्युमेंट दाखवा, त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. ठीक आहे. डोंबिवलीमध्ये आमचं शाखा आहे, ज्याच्या अध्यक्ष आहेत आपला अमित मोरे साहेब. तुम्ही त्यांचे कार्ड घेऊ शकतात, त्यांना भेटू शकतात, ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन जे ब्रांच आहे ते डोंबिवलीमध्येच आहेत. मला वाटतं तुम्ही सांगितलं असेल तर तुमचा फोन नंबर वगैरे दिलेला आहे. हां तुम्ही फोन नंबर वगैरे देऊ शकतात. आणि अमित मोरे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकतात. ते इकडचं अध्यक्ष आहेत डोंबिवली शाखेचा. ठीक आहे. दुसरं आहे, तुमचा नंबर जरा सांगून टाका ना. हां त्यांचा नंबर मी सांगतो. दुसरं आहे बँक गॅरंटी अँड फ्री FFSI आनंद कडलक आहेत का? करेक्ट. काय माहिती आहे का, बस असं कळलं, माझं लक्षात आलं. सेक्शन 79A अंतर्गत शासनाने एक त्याला म्हणतात शासन निर्णय पारित केलेला आहे. त्याच्यामार्फत तुम्हाला बांधकामाचा किंवा डेव्हलपर नेमायचा त्या प्रक्रिया दिलेला आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे करणं अपेक्षित आहे. आता काय होतं आहे की त्याच्यामध्ये खूप काही अटी आहेत. तर सर्व अटी होत नसेल, काही अट पूर्तता केलं असेल तर ह्याला आपण सांगू शकतो का 79A अंमलात आणलेलं आहे किंवा त्याच्या परिपूर्ण झालेलं आहे. तर खूप उच्च न्यायालय त्यांनी खूप निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की बहुतांश ज्या GR मध्ये बहुतांश विषय आहे ते झाला असेल, प्रत्येक गोष्टीचं ते झालं पाहिजे, अंमलबजावणी झाला पाहिजे असं नाही आहे. बहुतांश विषय झाला असेल त्याला म्हणजे मेजर कॉम्प्लायन्स झाला असेल तर त्याला आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे 79A डायरेक्शन इज नॉट मॅन्डेटरी बट इट इज अ डायरेक्टिव्ह, एक गाईडलाईन आहे. तर तुम्हाला बँक गॅरंटी कुठलाही विकासक देत नाही, त्यांनी ठरवूनच घेतलेलं आहे बँक गॅरंटी द्यायचंच नाही. आता बँक गॅरंटी नाही दिलं तर तुम्ही पुढे जाऊ शकतात का? तुम्हाला प्रत्येक डेव्हलपर येतो बँक गॅरंटी देत नसेल तर तुम्हाला आता पुढे जाणं अपेक्षित आहे, गरज आहे. तर तुम्ही ॲज अ सेक्युरिटी म्हणून त्याच्या एक्झिस्टिंग काही फ्लॅट बिल्डिंगमध्ये काही फ्लॅट असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात, किंवा नवीन जे बिल्डिंग बांधणार आहे त्या बिल्डिंगमधलं 4-5 फ्लॅट जे काही ठराविक रक्कम असेल, समजा तुम्हाला 2 कोटीचा बँक गॅरंटी पाहिजे, एक फ्लॅटची किंमत 50 लाख आहे, तर तुम्ही 4 फ्लॅट घेऊ शकतात किंवा 5 फ्लॅट घेऊ शकतात. अशा प्रमाणे तुम्ही गहाण ठेवून पुढे जाऊ शकता आणि हे DA मध्ये तुम्ही उल्लेख करू शकतात. जरा माईक द्या ना त्यांना. सर, जर बँक गॅरंटी दिली नाही आणि अल्टरनेटिव्ह जर तो म्हणजे एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये पण त्यांनी त्याच्या अस्तित्वातल्या प्रोजेक्टमध्ये काय गॅरंटी दिली नाही, सध्याचा प्रोजेक्ट जो बांधतोय मध्येच जर त्याचं काय हे झालं म्हणजे ॲज अ सोसायटी मेंबर क्वेश्चन काय त्याच्यामध्ये, हे हवेतलं झालं सर, हे नॅशनल त्यांनी सांगितलेलं आहे. साहेब कसं आहे, आनंद साहेब कडलक साहेब बरोबर बोलतो. आनंद कडलक साहेबांचा ज्या चिंता आहे ते बरोबर आहे. मला काय म्हणायचं नाही की तुम्ही चुकीचं बोलतात, पण काय माहिती आहे का, शेवटी तुम्ही एक व्यवहार दुसरे व्यक्तीबरोबर करतायत. तुम्ही जमीन मालक आहेत, तो विकासक आहे. विकासक तुम्हाला कधी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडून काम करून घ्या. विकासक काय म्हणतो, तुम्ही म्हटलं की मला विकासकाला नेमून करायचं आहे,
10 विकासकाला तुम्ही पडतळी करा, बघा, टेंडर मागवा. आणि आम्ही तर नेहमी म्हणतो तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जा, पण सेल्फ रिडेव्हलपमेंट तुम्हाला जमत नाही. का जमत नाही? आमच्याकडे यंत्रणा नाही आहे, आम्हाला काय म्हणतात एक्सपिरियन्स नाही आहे, किंवा आम्हाला ते पैसे गुंतवणूक करायचं नाही आहे, कामकाज कोण बघणार? तर तुम्हाला विकासकच नेमा लागेल. तुम्ही 10 विकासकांमध्ये तुम्ही चॉईस करणार आहेत. तुम्ही ते 10च्या 10 विकासक म्हणता मी बँक गॅरंटी देणार नाही, तर तुम्हाला स्वतःला करावं लागेल. नाही तर 10 मध्ये एकाला शोधावं लागेल, म्हणजे त्याला सिलेक्ट करावं लागेल. आता सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही अटी टाकणारच आहे. शेवटी तुमचं हे आर्थिक व्यवहार होणार आहे. म्हणून आर्थिक व्यवहार करताना एखाद्या पार्टनरनी काय चुका केलं तर तुम्हाला बघायला लागेल. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मी. एक गोरेगावमध्ये गोरेगाव पर्ल कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. त्यांनी एक विकासकला नेमलं. 60 लोकांचा फ्लॅट होता आणि त्यांना 72 नवीन फ्लॅट बांधायचा होता. तो टोटली 132 फ्लॅट्सचं प्लॅन बनवलं, हँडओव्हर केलं. बँक गॅरंटी त्यांनी काही दिलेलं नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. पण त्यांनी काय केलं, बिल्डिंग अर्धवट केलं. सोसायटी 12 वर्ष झाल्यानंतर त्याला टर्मिनेट केलं. हायकोर्टाने त्याला कन्फर्म केलं टर्मिनेशन. त्याच्यानंतर जे टर्मिनेट केल्यानंतर सोसायटीने काय करावा, 72 फ्लॅट ज्यांनी खरेदी केले नवीन लोकांना 1.5 कोटी एकाने दिले, त्यांना तर फ्लॅट दिला नाही. एकच विंग बांधला होता. जवळपास 60 फ्लॅट तिकडे बांधू शकत होते, 60 लोक होते. त्यांनी ते अर्धवट बांधलेला स्वतः पैसे टाकून त्यांनी बांधलं, राहायला गेलेत. नंतर ते फ्लॅट परचेजर कुठे गेलेत, नॅशनल कमिशन मध्ये गेलेत, ग्राहक न्यायालयात. ग्राहक न्यायालयाने सोसायटीला काय सांगितलं माहितीये का, 1.5 कोटी तुम्ही घेतले ना त्यांच्याकडून. सोसायटी बोलले आम्ही नाही घेतलं, विकासकाने घेतले. विकासकाला आम्ही टर्मिनेट केले. ते बोलले बरोबर आहे, विकासकाला तुम्ही टर्मिनेट केले, पण विकासकाने पैसे तुमच्या जमिनाच्या आधारावर तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट दिले म्हणून, तुम्ही पॉवर ऑफ दिले म्हणून तो विकासक पैसे उचलू शकलो. म्हणून ह्या जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. 1.5 कोटी गुणिले 72 लोकांना विथ 9% इंटरेस्टनी नॅशनल कमिशनने त्यांना पैसे द्यायला लावलं. आता सोसायटी थांबणार आहे का? नाही आहे. ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत, स्पेशल लिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्ही मांडोली करा. ते बोलले नाही. सोसायटी बोलले नाही, आम्हाला हायकोर्टाने आदेश दिले, तुम्ही टर्मिनेट केले, बरोबर आहे, तर आम्ही मांडोली करणार नाही. त्यांनी विकासाकडे जाऊन घ्यावा. दुसऱ्या हिअरिंगमध्ये हायकोर्ट बोलले तुम्हाला मांडोली झालेलं नाही आहे ना, आता तुम्ही पैसे भरा. सांगायचं तात्पर्य आहे की एकेकाने 1.5 कोटी भरलं म्हणजे एका माणसाने 3-3 कोटी कोणी द्यायचं, आता सोसायटी द्यायचं आहे. फ्लॅट किती आणि जे राहतात त्यांच्या फ्लॅटची किंमत किती, 3 कोटी, आणि द्यायचे किती, 4-4 कोटी. म्हणजे 72 इंटू 3 कोटी म्हणजे 12 ॲडिशनल पैसे त्यांना द्यावं लागलं. 36 करोड एक्स्ट्रा, 36 करोड एक्स्ट्रा. म्हणायचं तात्पर्य आहे की त्यांचं घर पण गेलं, जमीन पण गेलं, सर्व गेलं. तुम्ही चुकीचा विकासकाबरोबर लग्न केलं, तुम्हाला भोगायला लागेल. म्हणून विकासक तुम्ही जेव्हा निवडणार, चांगला पत्नी निवडा. तुम्हाला रेराचं प्रोटेक्शन नाही, माहिती आहे की नाही तुम्हाला? रेराचं संरक्षण नाही. का रक्षण नाही? तुम्हाला संरक्षण ह्याच्यासाठी नाही आहे बिकॉज तुम्ही दोन्ही विकासक आहेत. तुम्ही जमीन देतात, भागीदारी आहे तुमचं. तुम्ही जमीन देतात, तो विकासक त्याच्या यंत्रणा घेऊन येतो. तुम्ही दोन्ही भागीदार म्हणून कामं करतायत. म्हणून उद्या बिल्डर चुकलं तर तुमच्यावर जबाबदारी येणार आहे. म्हणून विकासक नेमताना पूर्णपणे काळजी घ्या. म्हणून आम्ही काय केलंय, कदाचित सांगितलं नसेल, मी सांगतो तुम्हाला. ह्या विषयी 2000 पासून मी बघतोय. 2000 पासून पुनर्विकास सुरू झाला आहे मुंबईमध्ये. आता ते आता इकडे पण आलेलं आहे. तर मी काय केलं, आमचं महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर काही पदाधिकारी आणि मुंबई ग्राहक पंचायतचे काही पदाधिकारी, आम्ही गौतम चटर्जी म्हणून एक IAS ऑफिसर आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि आपला हाऊसिंग सेक्रेटरी होते. तर त्यांना आम्ही विनंती केलं, साहेब तुमच्या नेतृत्वाखाली एक्झिस्टिंग फ्लॅटवाल्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. रेरा तर प्रोटेक्शन करत नाही. तर त्यांनी म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे. मी म्हटलं साहेब तुम्ही अध्यक्ष करा आणि आम्ही सर्व रिडेव्हलपमेंटमध्ये जे भागीदार आहेत. कोण भागीदार आहेत? एक तर आहे विकासक, दुसरा आहे कॉन्ट्रॅक्टर, तिसरा आहे बँक्स, चौथा आहे सोसायटी, पाचवा आहे ग्राहक आणि आर्किटेक्ट, इंजिनियर, एस्टेट एजंट. ह्या सर्व असोसिएशनचं एक फेडरेशन बनवलं आम्ही, गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन. आणि त्याच्या अध्यक्ष नेतृत्व घेतलं गौतम चटर्जी साहेबांनी. आता त्याच्या आम्ही एक पोर्टल तयार केलंय. त्या पोर्टल मार्फत ज्या पद्धतीने रेरामध्ये पूर्ण बांधकामाचे नियंत्रण होतात, त्याच म्हणजे आमच्या पोर्टलमध्ये बांधकामाचं नियंत्रण होतात. आता लोकांचा प्रश्न येतोय, साहेब पैसे किती? गृहनिर्माण संस्थाला नोंदणी करण्यासाठी कुठलेही पैसे द्यायचं नाही आहे, 0 आहे. आता प्रश्न दुसरा येतोय की तुम्ही, आणि हे सामाजिक संस्था आहे, सेक्शन 8 कंपनी आहे,
तर ते सोसायटीला मोफत आहे. तुम्ही आता दुसरा विषय येणार, तुमचं कामकाज कसं होणार. आमचं कामकाज आम्ही विकासक जे आहे त्यांच्याकडून वार्षिक 10,000 रुपये घेणार आहे, ज्या आपला पोर्टलमध्ये नोंदणी करणार आहे. दुसरं ज्या PMC आहे, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, ॲडव्होकेट आहे, CA आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे, ह्या सर्वांना 5,000 रुपये घेणार आहे वार्षिक. ह्यांच्यामधून जे उत्पन्न येणार आहे, आम्ही एक सॉफ्टटेक टेक्नॉलॉजी पार्टनरबरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये त्यांना काही देणार आहे. आमचं ऑफिसचं ॲडमिनिस्ट्रेशनसाठी काही खर्च होणार आहे. आणि आम्ही माडाचे एक निवृत्त अधिकारी आहे DR हरदरे म्हणून, त्यांना सेक्रेटरी नेमलेला आहे. आणि SRAमध्ये एक वाणी साहेब म्हणून आहे, ते रेरामध्ये पण होते, त्यांना तांत्रिक अधिकारी म्हणून घेतले आहे. आणि काही लीगल कन्सल्टंट, फायनान्स असं घेऊन आम्ही ह्या संस्था 20 ऑगस्ट 2024ला नोंदणी झालेला आहे. आणि तुम्हाला वेबसाईट पण मिळेल, GRSF.in इथे आहे बघा. ह्या तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळेल. आपला नोंदणीसुद्धा तुम्ही करू शकतात. आता प्रश्न येतो, हे काम काय करणार, गृह आर्मी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन काय करणार. साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, डोंबिवलीमध्ये जेवढं विकासकाला काम करायचं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये नोंदणी करतील. आणि नोंदणी केल्यावर ज्या गृहनिर्माण संस्थाला तुम्ही कुठल्या विकासकाला नेमायचं आहे, पूर्ण जमून विकासाचा यादी तिथे मिळेल. तुम्हाला कुठला PMC नेमायचं त्यांची यादी तुम्हाला मिळेल. अच्छा, त्यांची यादी मिळत नाहीये, त्यांच्या प्रोफाईल मिळणार आहे. आता हे प्रोफाईल मिळाल्यानंतर तुम्हाला कुठल्या बिल्डरकडे कुठे पळायचं गरज नाही. तुम्ही ह्या वेबसाईटमध्ये या आणि तिथून तुम्ही टेंडर पण काढू शकता. टेंडरिंग म्हणजे पारदर्शकता ह्याच्यामधून होईल. दुसरं तुम्हाला ट्रस्ट होणार. तुम्ही म्हटलं ना विकासकावर कसं विश्वास ठेवायचा, मोठा प्रश्न तुम्ही विचारलाय, म्हणून आम्ही त्याच्यात ट्रस्ट बिल्डिंग केले. कसं ट्रस्ट बिल्डिंग, ज्या विकासक ह्याच्यामध्ये येणार आहे त्यांच्या अगोदरचं कामकाज किती आहे, काय केलं आहे, कसं केलेलं आहे, त्यांनी किती OC आणलेलं आहे, किती त्यांच्या भागभांडवल आहे, ह्या सर्व माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. प्रोफाईल मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 10, 12, 15 बिल्डरला तुम्ही शोधू शकतात. तिसरं महत्त्वाचं आहे, विकासक झाल्यानंतर एजंट किंवा आर्किटेक्ट इंजिनियर नेमण्यात सुद्धा त्यांच्या सर्व क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्व तपासलं जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला ट्रस्टेड सर्व्हिस प्रोव्हायडर मिळणार आहे. तिसरा आहे T, फर्स्ट ट्रान्सपरन्सी, सेकंड ट्रस्ट, तिसरा आहे ट्रान्सपरन्सी झाल्यानंतर, ट्रस्ट झाल्यानंतर टाइमली कम्प्लिशन. प्रोजेक्ट वेळेवर संपला पाहिजे म्हणून आम्ही SOP तयार करून तुम्हाला वारंवार त्या रिडेव्हलपमेंटचं टप्प्याटप्प्याने कसं कामकाज होणार आहे, 3-3 महिन्यांनी त्या विकासकांनी काय काम केलं पाहिजे त्या पोर्टलमध्ये दिसेल. आणि त्या विकासकांनी त्याच्यामध्ये अपलोड पण केला पाहिजे, म्हणजे अपडेट केला पाहिजे. समजा अपडेट केलं नसेल तुम्हाला माहिती पडेल, तुम्ही त्यांना परत पत्र लिहा, आम्ही पत्र लिहू. नाही केलं तर आम्ही त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये संवाद निर्माण करून देणार. मीडिएशन सेल ठेवलेला आहे. मीडिएशन सेल म्हणजे कसं, एक विकासक आहे आणि तुमचं दुसरं आहे, त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद झाला तर तुम्ही आमच्याकडे मीडिएशन सेल आहे. आणि शेवटी काही लोक म्हणतात साहेब हे सर्व मान्य आहे, आम्हाला काही कळतच नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला कळत नाही ना, म्हणून आम्ही गायडन्स सेल पण ठेवलेला आहे. तर गायडन्स सेलचा एक्सटेंडेड महासेवाचा एक्सटेंडेड ब्रांच आपला डोंबिवलीमध्ये आहे. तुम्ही अमित मोरे साहेबांना कधीही भेटू शकतात आणि तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन देतील. ते कसं रजिस्ट्रेशन करायचं, कुठे जायचं, तुम्हाला ते कसं होईल. आणि विकासक जेव्हा नोंदणी करणार हे महत्त्वाचं आहे, त्यांच्या पूर्ण माहिती तर देणार. त्याच्यानंतर तो म्हणेल मला कितीचं करू शकतो, मी कितीचं करू शकतो, म्हणे 2,000 स्क्वेअर मीटरचं करू शकतो, 5,000 स्क्वेअर मीटरचं करू शकतो किंवा 2,000 स्क्वेअर मीटरचं वरती करणार, 2,000 स्क्वेअर मीटरचं खाली करणार. माझं भागभांडवल एवढंच आहे, त्याला डोंबिवलीमध्ये ईस्टमध्ये करायचं का वेस्टमध्ये करायचा, ह्या पूर्ण त्याचा प्रिफरन्स त्याच्यामध्ये राहील. म्हणून तुम्ही ह्याचा बेनिफिट घ्या. शेवटी तुम्ही साहेब माहिती आहे तुम्हाला, आपल्याला लग्न करतो आपण, बायको 4-5 शोधतात आणि ते लेडीजसुद्धा 3-4 पोरांना बघतात. त्याच्यानंतर हनीमून पिरियडमध्ये चांगला असतो, नंतर नाही जमलं तर डायव्हर्स होतो. ते कानूनी प्रक्रिया करावं लागेल. पण तुम्ही लग्न व्हायचं अगोदर पूर्णपणे माहिती घेता, म्हणून तुम्ही माहिती घ्या विकासक कसं आहे काय आहे, नंतर तुम्ही आर्थिक व्यवहार करतायत. म्हणून मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे. सुभाष पटोळे आहेत का? नाही, हे महाराष्ट्रासाठी आहे, हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि हे ऑनलाईनमध्येच होणार आहे. आणि तुम्हाला फोन नंबर पण मिळेल, ईमेल मिळेल किंवा तुम्हाला पोर्टलमध्ये सर्व माहिती मिळेल. आणि तुम्हाला डोंबिवलीमध्ये पाहिजे असेल, 1-to-1 डिस्कशन करायचं असेल, माहिती पाहिजे असेल, आमचं ब्रांच डोंबिवलीमध्ये असल्यामुळे त्याचा अध्यक्ष अमित मोरे तुम्हाला मार्गदर्शन करतील. सर
हां, सुभाष पटोळे या. सर करायचं कसं करायचं? 70% लोकांचा कन्सेंट घेऊन करायचं, एवढंच आहे. म्हणून दिस रेझोल्युशन इज नॉट इलिगल. त्यांनी एकच माणूस आहे, तो सोडला नाही. 158 मधून एक माणूस तो गेला अपिलेट कोर्टात. अपील कोर्ट बोलले की काय प्रॉब्लेम आहे, असं आहे. ते बोलले बरोबर आहे, व्यवस्थित आहे. रिडेव्हलपमेंटचा ठराव होता, सॉरी रिपेअरचा ठराव होता, रिपेअर करायचा नाही ते ठरवलेलं आहे. आणि पुढे कसं करायचं? बांधकाम करायचं, रिडेव्हलपमेंट करायचं. तो मॅटर घेऊन गेला कुठे? हायकोर्टात. सोडला नाही त्यांनी. हायकोर्टाने म्हटलं ठीक आहे. उच्च न्यायालयात म्हणलं प्रॉब्लेम काय? ते बोलले 158 मेंबर आहेत, माझ्या समोर किती आहेत? तुलाच एक अडचण आहे, 157ला अडचण नाही आहे, बरोबर आहे. तुलाच पडलेलं आहे हे सर्व कायदा कानून हे ते. बाकीचे लोक कुठे गेलेत? नाही, कोणाला काय पडलं नाही. म्हणजे तुलाच पडलंय ना. ठीक आहे, एक काम करू. ज्या ठराव आतापर्यंत झालेला आहे त्यांनी काय म्हटलंय, 70% लोकांचा रिटर्न कन्सेंट घेऊन करायचं. त्यांनी आदेश दिला सोसायटी शेल. तोपर्यंत त्यांनी 90% लोकांचा रिटर्न कन्सेंट घेतला होता कोणी सोसायटीने. तर उच्च न्यायालयाने असं म्हटलंय. त्यांनी हे पण म्हटलं 79 फॉलो केलं नाही, हे नाही ते नाही, खूप काही त्यांनी गोष्टी सांगितलं. ते म्हणलं नथिंग डुईंग. नाव दॅट they have passed the resolution that more than 70% people will give a consent, then only they will go for redevelopment. So let the society take 70% consent and go ahead with the redevelopment. कुठला कायदा कानून कुठे काय झालंय? काय नाही झालं. म्हणून मला असं सांगायचं आहे की आपला हाऊसिंग सोसायटी एक लोकशाही पद्धतीने काम केलं जातात. त्यासाठी काही नियम वगैरे दिलेला आहे. तुम्ही नियमाचा उल्लंघन केलं तर तुमच्याकडे काय पर्याय आहे? तुम्ही कोर्टात जाऊ शकतात आणि कोर्ट जे आहे मेजॉरिटीवर निर्णय देणार आहे. एवढं तुम्ही लक्ष द्या. सर, आमची सोसायटी याची आहे, आपले सरकारी मालमत्ता आहे. ती आम्ही आता सध्या शरदभंगमध्ये पैसे भरून फ्री ऑफ होल्ड केलेली आहे. तर आम्हाला आमचं जे सोसायटीच्या नावावर सर्व कागदपत्र आलेले आहेत. 7/12 आलेलं आहे, गाव नमुना 7मध्ये नाव आलेलं आहे. तर आम्हाला कन्व्हिन्स करायची जरूरत आहे का आता परत? तुम्हाला खूप 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 अभिनंदन. ह्याला जोरदार टाळ्या द्या. बघा 5 मिनिट नको, 5 सेकंडचं द्या. टाळ्या द्या, 10 सेकंडचं टाळ्या द्या यांना. असं एक सोसायटी मला आता सापडले की जे सोसायटी पैसे टाकून ज्या लीज होल्ड आहेत त्यांनी फ्री होल्ड करून घेतले. तुम्हाला कुठलाही काय कन्व्हिन्स काय करायचं गरज नाही. तुमचा शासनाने ऑलरेडी तुमचा पैसे 10% प्रीमियम घेऊन ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे आता काही करायचं गरज नाही. डायरेक्ट तुमचं नाव 7/12मध्ये आलेलं आहे किंवा प्रॉपर्टी कार्डमध्ये आलं आहे. नो नीड ऑफ फर्दर कन्व्हिन्स. आर यू विथ मी? खूप खूप अभिनंदन. ओके, तुमचा काही प्रश्न असेल आपण संपल्यावर 10 मिनिट मी थांबणार आहे. सर, प्रॉपर्टी ही मुंबईची आहे आणि ती लीजवर आहे. 65ला ॲग्रीमेंट झालं आणि आता ती 40 वर्ष झाले ती एक्झिस्टिंग लीज आहे. पण जो मालक होता, मेन ओनर होता, तो वारलेला आहे आणि त्याची वंशावळीला स्ट्रेस होत नाही आहे. तर मला रिडेव्हलपमेंटला जायचं, तर मी NOC कोणाकडून घेऊ आणि याला अल्टरनेटिव्स काय आहे सर? नाही, तुम्ही बघा NOC मिळत नसेल तुम्ही पूर्णपणे इकडे जाऊ शकतात. कुठे 1-2 नोटीस इश्यू करा. त्याच्यानंतर होत नसेल तुम्ही कोर्टामधून डायरेक्शन घ्यावं लागेल. दुसरं काही पर्याय नाही. सिटी सिव्हिलमधून करावं लागेल. सिटी सिव्हिल. ओके, थँक्यू व्हेरी मच.